आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरशी संबंधित एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळलीये. मुंबईहून पुण्याकडे एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. मात्र सुदैवाने या प्रसंगात कोणतीही जीवितहानी झाली नसून भुजबळ यांच्यासह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चुकून वाहनांच्या पार्किंग परिसरात उतरवण्यात आले. पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचं प्राथमिक कारण समोर येते. या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट केलं की हा कोणताही अपघात नव्हता, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. हेलिपॅड स्पष्ट दिसत नसल्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवलं, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. दरम्यान याचवेळी बोलताना भुजबळ यांनी नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये असं आवाहन करत अशा प्रकारच्या भोंदूगिरीला आळा घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना त्या पदासाठी सक्षम आणि योग्य महिलेची निवड व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया देत पर्याय उपलब्ध होईपर्यंत झाडांची तोड टाळावी असं मत भुजबळ यांनी मांडलं. आज आपलं सौभाग्य खरं तर चांगलं म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल. एक अपघात होता राहिला आहे. काय नेमकं सगळं घडलं होतं? नाही, काही अपघात अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे. चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, ते आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही. तो हेलिपॅड कार पार्कमध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं. आम्ही छान बाहेर आलो. काय काळजी करायचं कारण नाही. चला. सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक SITला पत्र दिलं बीडमधून. असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे. आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. पुरोगामी आणि प्रतिगामी आहेतच अनेक क्षेत्रात. काय ते एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल. बाबा यांची प्रकरणं राज्यासमोर येतात, ते राजकारणी आता म्हणजे यासाठीच तर हे वर्ष जे आपल्याला साजरं करायचं आहे, फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांची आठवण काढायची त्याच्यासाठीच. ते अंधश्रद्धेपासून दूर राहा. आपले लोक जर अंधश्रद्धेपासून दूर राहिले तर हे बाबा निर्माण होणारच नाहीत ना असले बंधू. राजकारण्यांना काय सांगितलं? सगळ्यांसाठीच आहे. महात्मा फुले, शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान हे लहान मोठे मंत्री संत्री सामान्य माणसं सगळ्यांसाठी आहे. स्त्री पुरुष सगळ्यांसाठी जे आहे हा सगळा धडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं आपण ते लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे. हे बघा आता माझ्या भोवतीसुद्धा असे अनेक लोक उभे आहेत, बरोबर. कोण काय आम्हाला काय माहिती असतं काय. असे कोण बाबा लोक पण आले तर आपल्याला वाटतं साहेब साधू आहे, संत आहे, नमस्कार बाबा. म्हणजे काय तो माणूस जो आहे तो काय त्याच्या दुष्कृत्यामध्ये काही सामील झालेला नाही. पण हे फोटो मग असे दाखवले जातात. पण त्याच्या दुष्कृत्यामध्ये जे सामील आहेत त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे ही कारवाई सुरू केलेली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र आता नाशिक जिल्ह्यात बाबाची प्रकरणं त्यानंतर वाढले आहेत. आताच आमचं दादा भुसेमी यांनी आम्ही म्हणत होतो की नाशिक जिल्हा जो आहे बदनाम होतो या लोकांमुळे. परंतु एक आहे की ठीक आहे, पोलीस सरकार त्या संदर्भामध्ये जे कळलं की ताबडतोब कारवाई करत आहे. नागरिकांवर विश्वास राहिला नाही तर आपण कशा प्रकारे महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे तर अध्यक्षपदी कोण विराजमान व्हावं असं तुम्ही काय मागणी करणार आहात काय? महिला विराजमान व्हावी. पक्षातलं कोण असावं असं वाटतं आपल्या पक्षात? महिला जी आहे ती चांगली, कुठलीही महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे ठरवतील जी त्या पदाला योग्य आहे, न्याय देणारी आहे अशी महिला. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.